असेच ज्ञानेश्वरीचे चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, सर्व व्हिडिओ पहा, लाईक व शेअर करा. रामकृष्ण हरी. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या चरणी, सर्व गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करून चिंतनाला आरंभ करूया. भगवती श्री ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाला आपण आरंभ केलेला आहे. हा अध्याय कोणत्या कांडात येतो? या अध्यायामध्ये सुरुवातीला कोणाचं वंदन केलेलं आहे याविषयी चिंतन करून आपलं जय जय या शब्दावरचं चिंतन सुरू आहे. त्यामध्ये आपण काल जवळजवळ जय जय या शब्दाचे 18 विकल्प करून त्याचे अर्थात त्याचे भावार्थ पाहण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा भाव उर्वरित आहे, तेवढा सांगतो आणि मी पुढच्या चिंतनाला वळतो. जय जय असं ज्ञानोबाराय दोनदा म्हणतात. जय जयकार हा दोनदाच होत असतो, पण का याचं विश्लेषण आपलं सुरू आहे. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्री गुरु कृपा दृष्टी रूपी मातेला सूचित करतायत की मी शिष्य आहे, मी साधक आहे आणि आपण माझे श्री गुरु आहात आणि आपला विजय झाला पाहिजे, यामध्ये आपला जय जयकार झाला पाहिजे. हा जय जयकार कधी होईल तर अमृतानुभवाच्या काही ओव्यांना घेऊन हे चिंतन मी मांडणार आहे. ज्ञानोबरायांनी असं चिंतन त्या ठिकाणी केलंय की गुरूंचा उपदेश झाला, गुरूंची कृपादृष्टी झाली. हे कधी खरं मानायचं, कधी या गुरुकृपादृष्टीची संपूर्णता सिद्ध होते तर ज्ञानोबराय म्हणतात जेव्हा शिष्य हा शिष्य राहत नाही आणि गुरु केवळ गुरु राहत नाहीत, अर्थात शिष्यच गुरु तत्वाशी एकरूप होतो, अर्थात शिष्याचं शिष्यत्व बाधित होतं आणि गुरूंचं गुरुत्व बाधित होतं. शिष्य गुरु हा भेद सुद्धा एका अवस्थेमध्ये शिल्लक राहत नाही. शिष्य आणि गुरु हे दोन्ही एकाच अवस्थेला प्राप्त होतात, एकच गुरु तत्व रूप हे दोन्ही होऊन जातात. तेव्हा खऱ्या अर्थाने गुरूंच्या श्री कृपा दृष्टीचा विजय झाला असं सिद्ध होतं. कारण खऱ्या अर्थाने तसंच आहे. माऊली म्हणतात शिष्य आणि गुरुनाथो या दोहीचा एकू अर्थो, सद्गुरूची परी होतो दोही ठाई. खरं जे सद्गुरु तत्व आहे तेच गुरु आणि शिष्य या रूपाने प्रकट झालेलं आहे. एकपण नव्हे सुसास घेऊनी गुरु शिष्यपणाचे मिस, पाहणेची आपुली वास पाहत असे. माऊली म्हणतात हे जे पाहणे तत्व आहे, ज्ञान तत्व आहे, तेच श्री गुरु तत्व आहे आणि तेच ज्ञान रूप श्री गुरु तत्व गुरु आणि शिष्य या भेदाच्या रूपाने प्रकट झालेला आहे, कल्पित भेदाने प्रकट झालाय. मग हा भेद जर कल्पित असेल तर वास्तव अद्वैतच आहे. म्हणून गुरु आणि शिष्यामध्ये असणारं खरं जे वास्तव अद्वैत आहे ते जेव्हा खऱ्या अर्थाने प्रकट होतं आणि अशी अनुभूती जेव्हा शिष्याला प्राप्त होते तेव्हा खऱ्या अर्थाने तो श्री गुरूंचा विजय असतो. म्हणून आपला जय जयकार होवो याचा अर्थ ज्ञानोबरायांना सूचित करायचा आहे की हे श्री गुरु कृपा दृष्टी रूपी माते, आम्ही शिष्यच न राहता आणि आपण गुरु न राहता हा गुरु शिष्यपणाचा जो भेद आहे तो निवृत्त होऊन आपल्यामध्ये जे खरं अद्वैत तत्व आहे ते प्रकाशित होवो याकरिता ज्ञानोबराय श्री गुरूंना म्हणतायत की जय जय, आपला जय जयकार हो.
एका जयपदाने आमचं शिष्यत्व बाधित व्हावं आणि दुसऱ्या जय शब्दाने आपलं गुरुत्व सुद्धा बाधित व्हावं. शिष्याच्या सापेक्ष आलेलं गुरुत्व सुद्धा गेलं पाहिजे आणि खरं जे गुरुतत्व आहे ते अवशिष्ट राहिलं पाहिजे. हा खऱ्या अर्थाने गुरूंचा विजय असतो आणि असा आपला जय जयकार हो याकरिता ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरूंना जय जय असं द्विवार बोलतायत. असा एक याचा भाव आहे. आमच्या जीवनामध्ये द्वैताचं कल्पितत्व ध्यानात यावं आणि आमच्या जीवनामध्ये अद्वैताचं सत्यत्व ध्यानात यावं याकरिता सुद्धा ज्ञानोबाराय जय जय असं बोलतात. असंही चिंतन आपल्याला करता येतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण जवळजवळ 18-19 पद्धतीने जय जय या शब्दाचं व्याख्यान आतापर्यंत केलेलं आहे. आज आपल्याला पुढच्या शब्दाचं चिंतन करायचं आहे. पुढचा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे वो. जय जय वो शुद्धे. कृपादृष्टीरूपी माते, आपण कशा आहात तर आपण शुद्ध आहात आणि आपण शुद्ध आहात हे सांगण्यासाठी ज्ञानोबारायांनी त्या कृपादृष्टीरूपी मातेला एक संबोधन दिलेलं आहे ते म्हणजे वो. आपण सरळ म्हणून जातो जय जय वो शुद्धे, पण या वो शब्दाच्या प्रकटीकरणाच्या मागे ज्ञानोबारायांच्या मुखातून हा वो शब्द आला त्याच्याही पाठीमागे माऊलींच्या अंतःकरणामध्ये असलेली भूमिका काय असेल याचा जर आपण विचार केला तर वो हा जो शब्द आहे हा मराठी भाषेमध्ये स्त्रीवाचक संबोधन आहे आणि हा वो शब्द स्त्री मुखातील आहे. पुरुषांच्या मुखातला रे अरे अशा प्रकारचे शब्द असतील, परंतु स्त्रियांच्या मुखामध्ये एकमेकींशी संवाद करीत असताना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला वो या संबोधनातून बोलत असते. म्हणून स्त्री मुखातील हा वो शब्द आणि स्त्रीवाचक असलेलं संबोधन म्हणजे हा वो शब्द आहे. असा सरळ मराठी भाषेनुसार वो या शब्दाचा अर्थ आहे. मग स्त्री मुखातला हा शब्द आहे याचा अर्थ ज्ञानोबारा या ठिकाणी स्वतःला स्त्री समजतात आणि हा स्त्री वाचक संबोधन शब्द आहे याचा अर्थ श्री गुरूंना सुद्धा स्त्री समजतात. या स्त्री भूमिकेमध्ये ज्ञानोबाराय घेतात. याची काय कारण आहेत, याचा काय अर्थ आहे, थोडंसं याचं आपण विश्लेषण आजच्या पाठामध्ये करणार आहेत. तर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गुरु निवृत्तीनाथांना आणि त्यांच्या कृपादृष्टीला या ठिकाणी स्त्रीत्व या भूमिकेत आणून माता माऊली असं म्हटलेलं आहे. हे श्री गुरूंची कृपादृष्टी म्हणजे कोण आहे तर स्त्रीत्व भूमिकेतून ज्ञानोबाराय विश्लेषण करतायत की ही श्री गुरूंची कृपादृष्टी आमची माऊली आहे, आमची माता आहे, आमची आई आहे. म्हणजे श्री गुरूंच्या कृपादृष्टीला स्त्रीत्व या भूमिकेत ज्ञानोबारायांनी आणलं आणि ती स्त्री कोण तर आमची आई आहे, आमची माऊली आहे असं ज्ञानोबाराय या ठिकाणी सूचित करतायत. याकरिता वो हा शब्द दिला. का बरं या ठिकाणी कृपादृष्टीला स्त्री वाचक असंच का केलंय? श्री गुरूंना सुद्धा स्त्रीत्व या भूमिकेमध्ये का आणलं, आईच्या भूमिकेत का आणलं, अर्थात माऊली या भूमिकेत का आणलं? म्हणून साधका तू माऊली असं पुढं म्हटलेलंच आहे, तो आई आहेस आमची, असं आईच्या भूमिकेमध्ये कृपादृष्टीला का आणलं? तर याचं एक उत्तर आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या लेकराच्या हितासाठी आईचं चित्त नेहमी वाहत असतं. ज्ञानोबाराय इथं स्वतःला आपण एक लेकरू आहोत आणि श्री गुरूंची कृपादृष्टी ही माझी माता आहे असं या ठिकाणी सूचित करतायत आणि श्री गुरु कृपादृष्टीला माता म्हणतायत आणि हे सूचित करतायत की आमचं हित व्हावं याकरिता तुम्ही कटिबद्ध आहात. आमच्या हितासाठी तुमची कृपादृष्टी आमच्यावर पडली पाहिजे, आमचं खरं कल्याण तुम्ही केलं पाहिजे. याकरिता वो या संबोधनातून ज्ञानोबारायांनी आपल्या कृपादृष्टी रूपी मातेला संबोधित केलेला आहे असा याचा अर्थ आहे. तुकोबारायांनी असं म्हटलंय एका ठिकाणी, मातेची चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. आईच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण बालकच बसलेला असतो, ते जे मूल आहे ते बसलेलं असतं. म्हणजे लेकरू हे मोठं कसं होईल, याचा अभ्यास कसा होईल, हे सगळं त्या मुलाचं मोठेपण त्या आईच्या चित्तामध्ये असतं आणि त्याकरिता आई प्रयत्नशील असते. ज्ञानोबाराय सूचित करतायत की आमचं मोठेपण आमच्या आईच्या कृपेनंच होणार आहे.
म्हणून आईचं कर्तव्य सूचित करून देत आहेत की आम्हाला तुम्हीच मोठं करा, आम्हाला तुम्हीच मोठं करा, तुमच्याशिवाय आम्ही मोठं होऊ शकत नाहीत. आणि याकरिता ज्ञानोबाराय आपल्या कृपादृष्टी रूपी मातेला स्त्रीवाचक अशा संबोधनातून वो असं बोलतात, असा एक याचा अर्थ आहे. आता आणखी एक चिंतन असं करता येतं की कृपादृष्टी रूपी हे जे माता आहे हे स्त्री भूमिकेमध्ये ज्ञानोबारायांनी आणली, वो शब्दातून हे सूचित केलंय. पण वो हा शब्द स्त्री मुखातला आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला वो असं संबोधन देते. मग इथं श्री गुरूंची कृपादृष्टी ही माता आहे, हे बरोबर आहे. तुम्ही आमची आई आहात, आमचं कल्याण तुम्ही करा, आम्हाला तुम्हीच मोठं करा, अशा प्रकारचं सूचित ज्ञानोबाराय करतायत. पण स्वतः सुद्धा ज्ञानोबाराय या ठिकाणी स्त्री भूमिकेत आलेत आणि मग वो हा शब्द माऊलींच्या मुखातून निघालाय. स्त्री भूमिकेत ज्ञानोबाराय आले. कोणत्या स्त्री भूमिकेमध्ये आहेत याचा विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु कन्या या भूमिकेत आहेत. मी माझ्या श्री गुरूंची एक कन्या आहे, एक लहान आहे, बाळ आहे, पण कन्या या भूमिकेत आहे. या भूमिकेतून ज्ञानोबाराय या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करतायत आणि श्री गुरूंना माता असे संबोधतात आणि मी तुमची एक कन्या आहे या भूमिकेतून बोलतात. आणि मग माऊलींच्या मुखातून वो हे संबोधन निघालेलं आहे. आता काय आहे, ही जी श्री गुरूंची कन्या आहे ज्ञानेश्वर महाराज रूपी, अर्थात एक साधक कन्या, ज्ञानेश्वर महाराज रूपी ही साधक कन्या आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज रूपी आईशी बोलते, चर्चा करत आहे. असं या एकंदरीत 12व्या अध्यायाचं मंगलाचरण आहे. ही जी श्री गुरु कन्या आहे माऊलींच्या रूपाने असलेली, हीच श्री गुरु कन्या पुढे चालून भगवान श्रीकृष्णाची गोपी झालेली आहे. हीच श्री गुरु कन्या पुढे भगवान श्रीकृष्णाची पत्नी झालेली आहे. आणि हीच श्री गुरु कन्या ज्ञानेश्वर महाराज रूपी श्री गुरु कन्या हीच पुढे विश्व माऊली झालेली आहे, जगाची आई झालेली आहे. एक थोडस चिंतन जर आपण उत्तर या भूमिका जर ध्यानामध्ये घेतल्या तर या पुढच्या सर्व भूमिकांना ही पहिली श्री गुरु कन्या ही भूमिका कारण आहे. माऊली अगोदर श्री गुरूंची कन्या झाली, मी तुमची कन्या आहे, आणि मग माऊली कृष्णाची गोपी काय झाले, मग ज्ञानोबाराय त्या श्रीकृष्णाची पत्नी काय झाले, मग ज्ञानोबाराय त्या सगळ्या जगाची माऊली झाले. ह्या सर्व उत्तरोत्तर भूमिकांना कारण जर काय असेल तर ज्ञानेश्वर महाराज हे अगोदर आपल्या श्रीगुरु रूपी मातेची कन्या झाले, हे त्याचं मुख्य कारण आहे. काय असतं, कन्या झालं ना एकदा की सगळी जबाबदारी आई वडिलांवर पडत असते. मुलगा तरी मोठा झाला, पुत्र झाला, लहान आहे तोपर्यंत आई वडील सांभाळतात, पुन्हा मोठा झाला की तो स्वतंत्र असतो, त्याची भीती फारशी नसते आई वडिलांना. परंतु जी कन्या असते, मुलगी असते, तिला लहानाचं मोठं करणं, तिला जपणं, तिचा विवाह लावून देणं, तिला मुलं बाळ होणं, पुन्हा तिच्या मुलाबाळांचा सांभाळ करणं, ही सगळी जबाबदारी त्या आईची आणि वडिलांची असते. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय पुत्र या भूमिकेत न जाता ज्ञानोबाराय कन्या या भूमिकेमध्ये आलेले आहेत आणि सूचित करतायत की बस आतापासून इथून पुढे माझी सगळी जबाबदारी ही माझ्या आता श्रीगुरु रूपी मातेची आहे, श्रीगुरूंची आहे. मी माझं कोणत्याही प्रकारचं कर्तव्य पार पाडण्याचं कारण नाही, माझी काळजी मी करण्याचं कारण नाही, चिंता करण्याचं कारण नाही, माझी सर्वस्वी जबाबदारी आता आई वडिलांची आहे, हे सूचित करण्यासाठी ज्ञानोबाराय इथं कन्या झाले. कन्या होणं म्हणजे काय असतं, आपला सर्व भार त्या आई वडिलांवर घालणं असतं. म्हणून ज्ञानोबाराय आपला सर्वस्वी भार या ठिकाणी श्रीगुरु रूपी मातेवर घालतायत आणि आपण स्वतः कन्या या भूमिकेमध्ये आलेले आहेत. आता बघा, एकदा ज्ञानोबाराय श्रीगुरूंची कन्या झाले, श्रीगुरूंना आई केलं की या श्रीगुरु रूपी आईने, मातेने ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्येला पुढं कृष्णाची सखी बनवलं. याच श्रीगुरु रूपी मातेने ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्येला कृष्ण गोपी बनवलं. याच या श्रीगुरु रूपी मातेने ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्येला भगवान श्रीकृष्णाची पत्नी केलं.
भगवान श्रीकृष्णाबरोबर विवाह लावून दिला आणि याच श्री गुरु रूपी मातेने भगवान ज्ञानोबाराय रूपी या कन्येला विश्व माऊली बनवलं, जगाची आई बनवलं. हे सगळं जे कर्तृत्व आहे, हे सगळं कर्तृत्व श्री गुरु रूपी मातेचं आहे, श्री गुरु कृपादृष्टीचं आहे. गुरूंची कृपादृष्टी झाली ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्येवर, तर ती ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्या कृष्ण सखी झाले, कृष्ण गोपी झाले, कृष्ण पत्नी झाले, जगाची माऊली झाले. हे सर्व मोठं जे माऊलींचं पुढचं परमार्थाचं विश्व निर्माण झालं, माऊलींच्या या उत्तरोत्तर भूमिका ज्या वृद्धिंगत होत गेल्या, त्याला मूळ कारण आहे ज्ञानेश्वर महाराज कन्या झाले आणि श्री गुरु रूपी कृपादृष्टीला माता केलं, माऊली केलं माऊलींनी. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज एवढे मोठे झाले असा याचा अर्थ आहे. आणि याच अनुषंगाने माऊली कन्या होतात, गुरूंना आई करतात आणि या भूमिकेतून माऊलींच्या मुखातून आलेला वो हा शब्द आहे, हे संबोधन आहे. आता एक चिंतन करा, उत्तरोत्तर भूमिकेकडून मी थोडस पूर्व भूमिकेमध्ये येतो, मागे मागे येतो. माऊलींची शेवटची खरी भूमिका आहे ती म्हणजे माऊली. ज्ञानेश्वर महाराज हे या कन्येच्या भूमिकेतूनच पुढे माऊली झाले. गुरुकृपा दृष्टीने, गुरूंच्या कृपा दृष्टीने हीच कन्या पुढे माऊली झाली. का माऊली झाले? ज्ञानेश्वर महाराज जसं कन्या या भूमिकेत का आले, तर आपली सर्व जबाबदारी गुरूंच्या कृपा दृष्टी रूपी मातेवर घालवायची, म्हणून माऊली कन्या भूमिकेत आले. हीच कन्या पुढे जगाची माऊली झाली, सर्व संतांची माऊली झाली, साधकांची माऊली झाली. तर ही माऊली या भूमिकेमध्ये ही कन्या का आली, ज्ञानेश्वर महाराज का आले, याचं चिंतन थोडंसं आजच्या पाठामध्ये आणखी थोडंसं करणार आहे. कारण माऊलींना आपण नेहमी माऊली माऊली असं म्हणतो, वारीमध्ये सर्वत्र माऊली माऊली अशा प्रकारचा गजर चाललेला असतो. तर ज्ञानेश्वर महाराजांना माऊली या भूमिकेत का यावं वाटलं, किंवा सगळ्या जगाने ज्ञानेश्वर महाराजांना, सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं का म्हटलं, याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. याचं एक उत्तर असं आहे, काही बरेचसे उत्तर मी सांगणार आहे. जसं आपण जय जय या शब्दाचे जवळजवळ 18 प्रकारचे भाव पाहिले, तसं ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात या संबंधाने सुद्धा आज मी 18 अर्थ किंवा 18 भाव सांगणार आहे. ज्ञानोबरायांना आई का म्हणायचं, माऊली का म्हणायचं, ऐका. एक पहिलं उत्तर असं आहे की खरं तर ज्ञानेश्वर महाराज हे परम पुरुष आहेत, पण तरी सुद्धा माऊलींना माऊली असं म्हटलं का? त्याचं कारण आहे, आईची भूमिका ज्ञानोबाराय आपल्या पूर्ण जीवनात साकारतात. म्हणून काय असतं की आईच्या हृदयामध्ये भेदभाव नसतो, हे पहिलं कारण आहे. 2 मुलं असावेत किंबहुना 4 मुलं असू द्या, त्या 4ही अपत्यांच्या विषयी त्या आईच्या अंतःकरणामध्ये भेदभाव नसतो. एखादा मुलगा हुशार निघाला, एखादा मुलगा अज्ञानी अनपढ आहे, एखादा श्रीमंत झाला, एखादा गरीबच राहिला. प्रत्येकाच्या प्रारब्धाने ती मुलं मोठी झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या अवस्थेला प्राप्त झाली, पण तरी सुद्धा त्या आईच्या दृष्टीमध्ये मात्र त्या 4ही मुलांच्या विषयी भेदभाव नसतो, समता असते, दृष्टी समान अशा प्रकारची असते. हे आईचं हृदय आहे. कदाचित एखादा बाप म्हणू शकेल की मला हा मुलगा आवडतो, हा मुलगा बावळट आहे, पण आई कधीच म्हणणार नाही. आई उलट जो बावळट आहे त्याला जवळ करेल, त्याच्या डोक्यावरून हात फिरवेल आणि त्याला प्रेमानं समजावून सांगेल, त्याच्याशी जास्त प्रेम करेल. हे व्यक्तिमत्व जगामध्ये एकच असतं, ती म्हणजे आई असते. तसंच ज्ञानेश्वर महाराज ही आई झाले. आई गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा सांगत असतात की एखाद्या आईला गर्भवती अवस्थेमध्ये जर दवाखान्यामध्ये नेलं आणि त्या मुलाला जन्म देत असताना जर असा प्रसंग आला की डॉक्टर म्हणायला लागले एक तर मुलगा वाचेल किंवा ही आई वाचेल, आणि अशा वेळेला जेव्हा ते डॉक्टर वडिलांकडे येतात आणि विचारतात की तुम्हाला तुमची पत्नी पाहिजे का तुम्हाला तुमचं बाळ पाहिजे, तेव्हा ते वडील सांगतात की बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी राहिली पाहिजे. ही भूमिका वडिलांची असते. पण तेच डॉक्टर जेव्हा त्या आईला विचारतात की बाईसाहेब तुम्ही एकतर वाचू शकाल किंवा
तुमचं हे बाळ वाचेल, काय करायचं सांगा. तेव्हा ती आई म्हणते, मी मेले तरी चालेल, परंतु माझं बाळ वाचवा. ही जी भूमिका आहे ती आईच्याच अंतःकरणामध्ये असते. मातेची ये चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, म्हणून त्या बाळाचं हित व्हावं याकरिता आईचं चित्त वाहत असतं. आईच्या हृदयात भेदभाव नसतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज रूपी ही जी आई आहे, माऊलींच्या अंतःकरणामध्ये भेदभाव नाही. जगामध्ये कोणी सज्जन असेल त्यांचं कल्याण झालं पाहिजे हे जसं ज्ञानोबारायांना वाटतं, तसं जगामध्ये जे कोणी खळ आहेत, दुर्जन आहेत, त्यांचं सुद्धा चांगलं झालं पाहिजे ही भूमिका ज्ञानोबारायांची आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. ही भूमिका एका आईचीच असू शकते. म्हणून सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हटलेलं आहे. हे त्याचं एक कारण आहे. दुसरं कारण काय, आईचं हृदय हे मृदू असतं, मऊ असतं, कठोर नसतं. आई कधीही अपशब्दामध्ये मुलांना बोलत नाही. आईची भाषा ही मऊ असते, प्रेमळ अशा प्रकारची असते. वडील रागावतात, कठोर भाषेत बोलतात, पण आईची जी वाणी असते, आईचं जे बोलणं असतं, जी भाषा असते ती मृदू असते, प्रेमळ अशा प्रकारची असते. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची भाषा बघा, पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये बघा, अमृतानुभवात बघा, हरिपाठात बघा, ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण ज्ञानेश्वरीतील भाषा बघा. माऊली जास्तीत जास्त एखाद्याला रागावले तर मूर्ख एवढंच बोलतात, याच्यापेक्षा पुढे बोलत नाही. गुरुवर्य राऊत बाबा असं सांगत असतात की तुकाराम महाराज जर एखाद्याला प्रेमानं जरी बोलले तर ते रागावल्यासारखं वाटतं आपल्याला, जणू काय त्यांनी आपल्या एक गालामध्ये मारले असं वाटतं. आणि ज्ञानेश्वर महाराज कितीही रागावले आणि त्यांनी मूर्ख असं जरी म्हटलं एखाद्याला, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी जणू काय आपल्या गालाची पप्पी घेतली की काय, इतकं त्यांची ती भाषा मऊ अशा प्रकारची वाटते. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आले मुखावाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. अशी माऊलींची भाषा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायचं, हे त्याचं उत्तर आहे. आईचं हृदय मृदू असतं, मऊ असतं. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय, माऊलींची वाणी अत्यंत मृदू आहे. म्हणून ज्ञानोबारायांना माऊली असं म्हणा. तिसरं कारण आहे, आईचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ असतो. प्रेम करणं, जगामध्ये आईसारखं आपल्यावर कोणीही खऱ्या अर्थाने प्रेम करणारं नाहीये. पत्नीचं प्रेम स्वार्थी आहे, बापाचंही प्रेम कदाचित स्वार्थी असेल, कुठला तरी हेतू मनात असेल, यानं मला मोठं झाल्यास मदत करावी, माझ्या कामात माझा हात लावावा, काहीतरी मनात वडिलांच्याही असू शकेल. पण आईच्या हृदयामध्ये मात्र निस्वार्थ प्रेम असतं, खरं प्रेम असतं. म्हणून माऊलींच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण विश्वावर निस्वार्थ प्रेम आहे. संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. आणि त्याच्या मोबदल्यात जगानं मला काहीतरी द्यावं ही माऊलींची इच्छा नाही. हे निस्वार्थ प्रेम ज्ञानोबारायांचं अवघ्या जगावर आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबारायांना आई असं म्हणा, माऊलींना माऊली असं म्हटलं जातं. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे की आईचं जे चित्त असतं ते लेकराचं हित कसं होईल याकडेच लागलेलं असतं. त्याप्रमाणे संपूर्ण या जगाचं हित व्हावं याकरिता ज्ञानेश्वर महाराजांचं चित्त नेहमी वाहत आहे. ज्ञानेश्वरी बघा, माऊलींना सगळं जगच आपलं लेकरू वाटतं आणि त्यामुळे सगळ्या जगाचं हित व्हावं, कल्याण व्हावं असं माऊलींचं चित्त आहे. माऊली म्हणतात, खेचराची ही मना आणि न सात्विकाचा पान्हा, की श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, तैसा वाग विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाजिनी, देखो आवडे तो खानी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, आणि घेणे देणे सुखचिवरी, हो देई या जगा, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित सर्व सुखी. सगळं जग सुखी व्हावं हे माऊलींचं चित्त आहे, हृदय आहे. आणि ज्ञानोबारायांना याच करिता सर्व संतांनी माऊली असं म्हटलंय. हे एक त्याचं कारण आहे.
पाचवं कारण सांगतो ऐका. ज्ञानोबरायांना माऊली का म्हणायचा, आई का म्हणायचा, म्हणते ज्ञानाबाई आई का म्हणायचं आई, तर आ शब्दाचा अर्थ आहे आत्मा. आत्मा शब्दाचा अर्थ जीव, सगळे जीव, जीवात्मा, सगळे जीवात्म्यांना आत्मा असं म्हणा. आ म्हणजे सगळे जीवरूपी आत्मे, आत्मा. आणि ई शब्दाचा अर्थ आहे या सर्व जीवांचा पहिला ईश्वर म्हणजे ज्ञानोबराय, आई असते. त्यामुळं ज्ञानोबरायांना आई असं म्हणा. सगळ्या जगाचं, जीवजंतूंचं सुद्धा कल्याण व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. केवळ मनुष्यांचं कल्याण व्हावं ही माऊलींची इच्छा नाही, तर प्राणी असो, पक्षी असो, एखादा मुंगी किडा असो, यांचं सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं ही माऊलींची इच्छा आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबरायांना आई असं म्हणा, हे याचं कारण आहे. आ म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे जगातले सगळे जीव, आणि या सगळ्या जीवांचा ईश्वर, आ ई म्हणजे ईश्वर, या सगळ्यांचा ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्यामुळे ज्ञानोबरायांना आई असं म्हणा, माऊली असं म्हणा. सहावं कारण असं आहे ऐका, जन्म देत असते तिला आई म्हणतात. माऊलींनी तर आपल्याला काही पोटातून जन्म दिला नाही, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना आई असं का म्हणायचं, माऊली असं का म्हणायचं, तर उत्तर ऐका. 9 महिने पोटामध्ये ठेवून शेवटी या दुःखमय जगामध्ये सोडते, ती जन्म देणारी व्यावहारिक आई असते. 9 महिने पोटात वागवून या दुःखमय जगामध्ये सोडते, ती व्यावहारिक आई असेल, तर या दुःखमय जगामध्ये इतस्ततः भटकणाऱ्या जीवांना ज्ञानेश्वरीचा, अध्यात्माचा उपदेश करून ज्ञानाला जन्म देते आणि सदैव आपल्या आनंदमय हृदय विश्वामध्ये जगते, तिला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणून ना माऊलींना आई म्हणा, हे एक त्याचं कारण आहे. 7वं कारण सांगतो. माऊलींना वारकरी संप्रदायामध्ये काय केलं ज्ञानोबरायांनी, या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया घातला. कशा कशाचा पाया घातला, ज्ञानेश्वरीच्या द्वारा. ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचा पाया घातला, भक्तीचा पाया घातला, भागवत धर्माचा पाया घातला, निष्काम कर्मयोगाचा पाया घातला, अष्टांग योगाचा पाया घातला, विज्ञानाचा पाया घातला, भूगोल, इतिहास, या सर्वांचा पाया आणि या सर्वांना जन्म आणि या सर्वांची अभिव्यक्ती खऱ्या अर्थाने भगवान विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने केली आणि वारकरी संप्रदायाला विस्तारित केलं, प्रसारित केलं, फुलवलं, प्रकट केलं. म्हणून माऊलींना माऊली असं म्हणा. ह्या सगळ्यांना जन्म देणारी माऊली आहे. आणखी काय कारण आहे, 8वं कारण आहे, मेळविली मांदी वैष्णवांची. या जगामध्ये जेवढे संत त्या काळामध्ये होते, त्या सगळ्या संतांना एकत्र करण्याची क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी केली. हे फक्त आईच करू शकते. दोघं मुलं एकमेकाशी भांडत असताना दोघांनाही समजावून सांगून एका छत्रात आणणं, एकत्र आणणं, हे फक्त आईच करू शकते, जगात दुसरं कोणी करू शकत नाही. आणि म्हणून या संप्रदायामध्ये किंवा जगामध्ये अनेक संत त्या काळामध्ये, कबीर महाराज, सावता महाराज, चोखोबाराय, जगमित्र नागा महाराज, गोरोबा काका, सगळे विविध जातीचे संत, पण त्या सर्व जातीच्या संतांना ज्यांनी एकत्र केलं, एका छत्रात आणलं, ते ज्ञानेश्वर महाराज होते. ही क्रांती त्या काळात ज्ञानोबरायांनी केली. म्हणून माऊलींना माऊली असं म्हणा, हे एक त्याचं कारण आहे. 9वं कारण असं आहे ऐका, माऊलींना का माऊली म्हणायचं, तर एक कारण असं आहे, आजपर्यंत वेदाला कोणीही माऊली म्हटलं नाही. वेद म्हणतात, श्रुती म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याला सर्वज्ञ कल्प असं म्हटलं काहींनी, परंतु वेदाला प्रथमतः माऊली या शब्दातून ज्यांनी उच्चारण केलं ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून त्यांना माऊली असं म्हणा. माऊली म्हणतात, पै अहितापासून काढिते, हित देवोनी वाढविते, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीपेक्षा वेगळी श्रेष्ठ अशी जगात कोणी माऊली नाहीच आहे. हे वेदाला माऊली म्हणण्याचं अंतःकरण ज्यांचं आहे ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे माऊलीच अंतःकरण असू शकतं. वेद आमची माऊली आहे, ही भूमिका, हे अंतःकरण, ही वृत्ती ज्ञानोबरायांची असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांनी माऊली म्हटलंय. हे त्याचं एक कारण आहे.
हे झालं 9वं कारण. 10वं कारण असं आहे, जसं वेदाला ज्ञानेश्वर महाराजांनी माऊली म्हटलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याला सुद्धा माऊली म्हटलंय. ज्ञानेश्वरीमध्ये आत्म्याला माऊली, या आत्म्याला शास्त्रामध्ये कूटस्थ म्हटलं, प्रत्यगात्मा म्हटलं, साक्षी म्हटलं, वेगवेगळ्या शब्दांनी त्या ठिकाणी संवित म्हटलं, काय वेगवेगळे शब्द आहेत, परंतु ते अवघड जातात. माऊलींनी या आत्म्याला किती सोपं केलं आणि त्याची कारणता सुद्धा सांगितली. ज्ञानोबा म्हणतात, आपला जो हा आत्मा आहे, जो की परमात्माच आहे, हा जो आत्मा आहे तो खऱ्या अर्थानं आपली माऊली आहे. ही ज्ञानोबा यांची वृत्ती बघा. आत्म्याला माऊली म्हणण्याची योग्यता माऊलींची आहे आणि ही प्रतिभा फक्त माऊलींच्याच ठिकाणी. जगामध्ये कोणीही आपल्या आत्म्याला माऊली म्हटलेलं नाही आहे. फक्त ज्ञानेश्वर महाराज या आत्म्याला माऊली म्हणतात. पै प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, जे भेटी खेवी आटे डिंडिमा संसारिक. तो भेटे माऊली आत्मा, प्रियाची परमसीमा, आपल्या प्रेमाची प्रीतीची परमसीमा अर्थात निरपेक्ष आणि सर्वात अतिशय असं जे प्रेम आपण करत असतो ते आत्म्यावरच करत असतो. म्हणून आत्मा खऱ्या अर्थानं आपली माऊली आहे असं ज्ञानोबा बोलतात. आत्म्याला सुद्धा माऊली या संबोधनातून, या शब्दातून बोलणं ही वृत्ती एका माऊलींचीच असू शकते. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. हे एक त्याचं कारण असावं. आणखी काय कारण आहे? 11वं कारण असं आहे की या जगामध्ये आईला, जन्म देणाऱ्या आईला माऊली ही संज्ञा प्रथमतः माऊलींनीच दिली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुनी माऊली इरिझे जेवी. इथं आईला ज्ञानोबा यांनी माऊली असं म्हटलेलं आहे. किंवा आणखी एका ठिकाणी माऊली असं म्हटलेलं आहे, बाळ जयले व विजयलेने तया शृंगारा ते बाळ काही जाणे, परी ते सोहळे भोगणे माऊली ये सीची. एखाद्या बाळाला जर मोठा शृंगार केला तर त्या शृंगाराला ते बाळ जाणत नाही, पण त्या शृंगाराचा सोहळा, आनंद त्या आईला होत असतो, त्या माऊलीला होत असतो. याही ओवीमध्ये ज्ञानोबा यांनी त्या जन्म देणाऱ्या त्या बाळकाच्या व्यावहारिक आईला प्रथमतः माऊली ही संज्ञा दिलेली आहे आणि त्यामुळं कदाचित ज्ञानोबा यांना सगळ्यांनी माऊली असं म्हटलेलं असावं. आणखी काय कारण आहे ऐका. माऊलींनी जाता जाता शेवटी आपल्या सद्गुरूंना सुद्धा माऊली म्हटलेलं आहे. तोच विषय 12व्या अध्यायामध्ये सुरू आहे. जय जय ओ शुद्ध. इथं ओ हे श्री गुरुरूपी माऊलीलाच संबोधन दिलेलं आहे. कारण पुढे ज्ञानोबा म्हणतात, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडे तुझी. या ठिकाणी श्री गुरुंना माऊली असं म्हटलेलं आहे. म्हणून गुरूंना माऊली, गुरु माऊली असं जे आज व्यवहारामध्ये शब्द प्रसिद्ध झाला, गुरु माऊली, तर हा गुरु माऊली शब्द ज्ञानोबा यांनीच दिलेला आहे. आपल्या गुरूंना माऊली म्हणावं या कारणाने सुद्धा ज्ञानोबा यांना माऊली म्हणतात. कारण माऊली सुद्धा काय गुरु आहेत. ज्ञानदेव गुरु या अनुषंगाने सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं सर्वांनी म्हटलेलं आहे. आणखी ऐका, ज्ञानेश्वर महाराजांनी 4 अपत्यांना जन्म दिला. त्या चौघांची ते आई आहेत म्हणून त्यांना माऊली असं म्हणा. तर ती 4 अपत्य कोणती आहेत आणि त्या 4 अपत्यांना माऊलींनी काय काय दिलं, थोडंसं चिंतन करा. माऊलींनी काय केलं, आपल्या योगी नावाच्या अपत्याला जन्म दिला. माऊली हे आपल्या योगी नावाच्या अपत्याची माता झाले म्हणून त्यांना माऊली म्हणा. ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली, योग्याची ते आई झाले, माता झाले. चांगदेव महाराजांचं उदाहरण सर्व प्रसिद्ध आहे. आणि त्या आपल्या योगी नावाच्या अपत्याला ज्ञानेश्वर महाराज रूपी माऊलींनी चांगदेव 65ची संपत्ती देऊन टाकली, ऐश्वर्य देऊन टाकलं, त्याला मोठं केलं, जगवलं, मोठं केलं त्याला. योगी नावाच्या अपत्याला जन्म देऊन त्याला मोठं करणं आणि त्याला चांगदेव 65चं प्रदान करणं हे कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं असल्यामुळं त्या योगी नावाच्या अपत्यासाठी ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत म्हणून ज्ञानोबा यांना माऊली असं म्हणा. 14वं कारण आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानी नावाच्या अपत्याला सुद्धा जन्म दिला. अनेक ज्ञानी जन्माला घातले ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. म्हणून ज्ञानी नावाच्या आपल्या अपत्याची ज्ञानेश्वर महाराज माता झाले
आणि अमृतानुभवाचं ऐश्वर त्या ज्ञानी नावाच्या अपत्याला ज्ञानोबरायांनी देऊन टाकलं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हणतात. हे एक त्याचं कारण आहे. 15वं कारण असं आहे, माऊलींचं तिसरं अपत्य आहे साधक. साधकांचा मायबाप. ज्ञानी या अपत्याची ज्ञानोबराय माता झाले. ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानी यांचा गुरु, अनेक शब्द आहेत. ज्ञानी पुरुषांना सुद्धा उपदेश माऊलींनी केलेला आहे. आणि माऊली साधकांचा मायबाप आहेत. म्हणजे साधकाची सुद्धा ज्ञानोबराय माऊली अशा प्रकारची आहेत. आणि आपल्या साधक या अपत्याची माऊली माता झाले आणि ज्ञानेश्वरीचं प्रदान त्या साधकाला केलं. ज्ञानेश्वरीचं ऐश्वर, ज्ञानेश्वरी रूपी संपत्ती त्या साधक रूपी आपल्या अपत्याला दिली आणि त्याला मोठं केलं. याकरिता साधकाची माता झाले म्हणून ज्ञानोबरायांना माऊली असं म्हणा. 16वं कारण आहे, माऊली एका संसारिकाची सुद्धा माता झाले. संसारिक आहे, अनाथ आहे. ज्ञान काय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्याला कोणी नाही असा जो अनाथ आहे त्याची आई माऊली झाली आणि त्याला हरिपाठातून उपदेश केला. असोनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. पण अशा संसाराच्या अधीन झालेला, कामक्रोध रूपी संसाराच्या अधीन झालेला असा जो संसारिक आहे, अनाथ आहे, इंद्रियांच्या अधीन झालेला तो अनाथ. आणि अशा अनाथांची माऊली सुद्धा ज्ञानोबराय झाले आणि त्याला हरिपाठातून नामस्मरणाचा उपदेश केला. याकरिता ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हणा. 17वं कारण आहे, जसं योगी, ज्ञानी, साधक, संसारी, अनाथ या सगळ्यांची माता ज्ञानेश्वर महाराज झाले म्हणून त्यांना माऊली असं म्हणा. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज वैज्ञानिकांची माता झाले, साहित्यिकांची माता झाले, इतिहासकारांची माता झाली, जीवशास्त्रांचा अभ्यास करणारे जे अभ्यासक आहेत त्यांची माता झाले, प्राणीशास्त्राचे अभ्यासक, तीर्थ, क्षेत्र, धर्म, नीती, योग, व्यवहार या सर्वांचा अभ्यास करणारे, कृषी अर्थात शेती, राजनीती या सगळ्यांचा अभ्यास करणारे आणि या एका एका विषयावर आजही PhD करणारे जे अभ्यासक आहेत या सगळ्यांची माता ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजच आहेत म्हणून ज्ञानोबरायांना माऊली असं म्हणा. एका एका विषयावर ज्ञानेश्वरीतील आजही लोक PhD करतायत आणि मोठे होत आहेत. त्यांना कोण मोठं करताय? माऊली मोठं करते. म्हणून या सगळ्यांची माऊली आहे ज्ञानोबराय. ज्याला कृषी अभ्यास करायचा आहे, ज्याला प्राणीशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, ज्याला योगशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, ज्याला साहित्याचा म्हणजे काव्य, रस, अलंकार यांचा अभ्यास करायचा आहे, ज्याला जीवशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, अगदी विज्ञानाचे शोध कोणते कोणते कुठे लागले हा अभ्यास करायचा आहे, ह्या सगळ्या अभ्यासकांना जन्म देणारी, या सगळ्या अभ्यासकांना ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानोबरायच आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपाने या सगळ्या अभ्यासकांची माता ज्ञानोबराय आहेत म्हणून माऊलींना आपण माऊली असं म्हणतो. हे एक 17वं कारण आहे. आणि खरं सांगू का, 18वं कारण माऊलींचं हे आहे की ज्ञानोबरायांना माऊली म्हणायचं मुख्य कारण, सर्वात महत्वाचं कारण मला वाटलेलं ते हे आहे की जी व्यावहारिक आई असते आपल्याला या जगामध्ये सोडून कधीतरी नक्की मृत्यूला प्राप्त होते. व्यावहारिक आई आपल्याला या जगतामध्ये सोडून कधीतरी निश्चितच मृत्यूला प्राप्त होणारी असते. परंतु ज्ञानेश्वर महाराज रूपी माता मात्र आपल्याला या अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून, आपल्या विश्वरूपी अपत्याच्या कल्याणासाठी म्हणून अजूनही इथेच हा मृत्यूलोक असूनही या मृत्यूलोकातही पण अजर अमर अशा प्रकारचे होऊन अजूनही समाधिस्थ आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणतात, माऊली म्हणतात. व्यावहारिक आई सोडून जाते आपल्याला, परंतु ज्ञानेश्वर महाराज रूपी आई मात्र आपल्या कल्याणासाठी इथेच आहे, इथेच मृत्यूलोकामध्ये अजूनही समाधिस्थ आहेत ज्ञानोबराय आणि आपलं कल्याण कसं होईल याचा विचार अजूनही समाधीत ज्ञानोबराय करतात. म्हणून खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हणतात. अशी याची अनेक कारणं सांगता येतात. म्हणून अवघं जग आज ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. सगळे संत ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. याची ही 18 कारणं माझ्या अभ्यासातून आपल्या समोर आलेली आहेत. एक अभ्यास चिंतन केलं तर ही एवढी कारणं सांगता येतील. अजूनही कितीतरी कारणं सांगता येतील, परंतु चिंतनामध्ये आलेली ही 18 कारणं आहेत. माऊलींना
या कारणाने माऊली असं म्हटलेलं आहे. एवढी मोठी उच्च अवस्था, एवढी मोठी माऊलींची ही भूमिका श्री ज्ञानेश्वर महाराजांना कशाने प्राप्त झाली असेल? याचं उत्तर, याचं कारण एकच आहे की हे विश्व माऊली होण्याची पहिली भूमिका जर कारण म्हणून काय असेल तर ते श्री गुरूंची कन्या होणं ही आहे. माऊली अगोदर श्री गुरूंची कन्या झाले, या भूमिकेत आले, आणि म्हणून श्री गुरु कृपा दृष्टीरूपी मातेने आपल्या कन्येला एवढं मोठं केलं, त्या सगळ्यांची माऊली केलं, ही एवढी मोठी अवस्था प्राप्त करून दिले. म्हणून खऱ्या अर्थाने या मोठ्या माऊली या भूमिकेत, या उच्च भूमिकेत ज्ञानोबा आले. त्याचं एकमेव कारण आहे की ज्ञानेश्वर महाराज अगोदर श्री गुरु कन्या झाले, श्री गुरूंना माता केलं, आणि श्री गुरु रूपी कृपा दृष्टीरूपी मातेनं माऊलींना एवढं मोठं केलं, असा याचा अर्थ आहे. म्हणून ज्याला एवढं मोठं व्हायचं असेल, परमार्थातली एवढी मोठी उच्च भूमिका प्राप्त करून घ्यायची असेल, हे संतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, त्यानं एकच काम केलं पाहिजे, आपण स्वतः श्री गुरु कन्या झालं पाहिजे आणि श्री गुरूंच्या कृपादृष्टीला माता केलं पाहिजे आणि या भूमिकेत आलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबा या भूमिकेत येतात आणि आपल्या श्री गुरु रूपी कृपादृष्टीच्या मातेला, श्री गुरु कृपादृष्टी रूपी मातेला वो या संबोधनातून बोलतायत. एवढा मोठा अर्थ, एवढा मोठा भाव या वो संबोधनात आहे. वो म्हणजे हे कृपादृष्टी, तू माझी माता आहेस आणि मी, कारण वो बोलणारी सुद्धा स्त्री असते, म्हणून वो मी बोलणारी तुझी कन्या आहे. या भूमिकेतून ज्ञानोबा वो या संबोधनाला प्रकट करतात, असा याचा अर्थ आहे. आता ही जी श्री गुरु कन्या आहे ही माऊली झाली पुढं, पण माऊली होण्याच्या अगोदर ही श्री गुरु कन्या कोण होती तर ती कृष्ण पत्नी होती. कृष्ण पत्नी या स्त्री भूमिकेमध्ये आली. या भूमिकेत का आली बरं, त्याचं विस्ताराने चिंतन करता येईल. जसं माऊली भूमिकेत ज्ञानोबा का आले याची आपण अनेक कारणं पाहिले, तसं ज्ञानोबा कृष्ण पत्नी या भूमिकेत का आले याचंही वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करता येईल, पण तो प्रस्तुत विषय सध्या नाही, म्हणून तिकडे मी जास्त जाणार नाही. एक फक्त कारण सांगतो. ज्ञानोबा सर्व विरहिणी बघा, ज्ञानोबा वीराणी आहेत. ज्ञानोबा विराण्या बघा गाथ्यामध्ये. माऊली मी एक कृष्ण पत्नी आहे या भूमिकेतून बोलतात. घररी, जसं तुकोबराय बोलतात, घररी घे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, तसं ज्ञानोबा बोलतात सावळे परब्रह्म आवडे या जीवा, जागृती पुसे साजनी कवन बोली अंगणी वगैरे. हे विरहिणी बघा, अनेक विरहिण्या आहेत ज्ञानोबा. स्वतःला ज्ञानोबा कृष्ण पत्नी असं समजून घेतात. का बरं? त्याचं कारण आहे अनन्यता, त्याचं कारण आहे पातिव्रत्य. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी पतिव्रतेची भूमिका घेतात. आणि कृष्ण हा आमचा पती आहे, आम्ही त्याची पतिव्रता आहोत, आम्ही त्या कृष्णाशी पूर्ण अनन्य आहोत, ही भूमिका सिद्ध करण्यासाठी ज्ञानोबा पतिव्रतेच्या अर्थात वीर राणीच्या भूमिकेमध्ये येतात. कृष्ण पत्नी या भूमिकेमध्ये ज्ञानोबा येतात, कृष्ण पत्नी होतात. कृष्ण पत्नी होण्याच्या ही अगोदरची भूमिका ज्ञानोबा यांची काय होती? ती कृष्ण सखी किंवा कृष्णाची गोपी. गोभी ही कृष्ण रसम पिबती इति गोपी. सर्व इंद्रियांनी जी कृष्ण रसाचं पान करते तिला गोपी म्हणतात. अशी गोपी म्हणजे ज्ञानोबा अगोदर झाले. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी, गोपी झाले ज्ञानोबा. पडिले दूरदेशी मजा आठवे मानशी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी इत्यादी बघा. कृष्णे वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, न लवा चंदनू अंगी न घाला विंजन वारा, हरिवीण शून्य शेजारू गे माये. ह्या विरहिण्या बघा, ह्या कृष्णाच्या विरहामध्ये व्याकुळ झालेली ही गोपी बघा, ह्या गोपी भाव बघा. या गोपी भावामध्ये ज्ञानोबा आले. का आले? पहिलं तो गे कावो कोकत आहे बघा, हे सगळं बघा. कृष्ण गोपी झाले ज्ञानोबा. का या भूमिकेत आले? त्याचं एक कारण आहे, गोपिकांनी जसं कृष्णाला समर्पण केलं, पूर्ण समर्पण. कृष्णाची भेट नाही झालं तर त्या याज्ञिकांच्या पत्नींनी प्राण सोडला आपला. आणखी भागवतामध्ये उदाहरण आलंय की जेव्हा रासक्रीडा करण्यासाठी गोपिका निघाल्या, भगवंतानं वेणू वाजवला, बोलवलं सर्वांना, गोपिका निघाल्या, सगळी कामं सोडून निघाल्या. पण काही गोपींना त्यांच्या पतींनी अडवलं, येऊ दिलं नाही.
हे जात आहे म्हणून त्यांनी बांधून टाकलं त्या गोपींना. तर त्या गोपींनी विचार केला की आम्ही जर या देहाने कृष्णापर्यंत जाऊ शकत नसतो तर हा देह ठेवून उपयोगाचा नाही. पण देह जागेवर सोडला आणि सूक्ष्म देहाने कृष्णापर्यंत जाऊन त्यांच्या अगोदर पोहोचल्या आणि कृष्णाशी एकरूप झाल्या. ह्या गोपिका होत्या. हे समर्पण आहे गोपिकांचं. नारदांनी एकदा विचारलं, कृष्ण परमात्मा तर मथुरेला निघून गेलेत आणि तरी सुद्धा तुम्ही त्याच्या विरहात आहात, मग एवढं शृंगार का करता? तर गोपिकांनी सांगितलं, कृष्ण येणार आहे, कारण त्याने जाताना मी येतो असं सांगून गेलेला आहे. मग तो कधीतरी येईल, अचानक येईल. आणि आल्याच्या नंतर जर आम्ही अशा विस्कटलेल्या केसांनी शृंगार रहित अशा प्रकारचे अशा शरीरात आम्ही बसलो तर कृष्णाला ती आमची उदासीन अवस्था बघून वाईट वाटेल. मग त्याला आमच्याकडे बघून आनंद वाटावा याकरिता आम्ही शृंगार करून बसतोय, असं त्या गोपिकांनी उत्तर दिलं. हे समर्पण आहे. असं समर्पण ज्ञानोबारायांचं होतं. हे समर्पण ज्ञानोबारायांना भगवंताशी करायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज गोपी भावात गेले, असा याचा अर्थ आहे. हे समर्पण माऊलींचं महत्वाचं आहे. पण गोपी भावामध्ये ज्ञानोबाराय गेले. आता बघा, विश्व माऊली या भूमिकेच्या अगोदर कृष्ण पत्नी या भूमिकेत ज्ञानोबाराय आहेत. कृष्ण पत्नी या भूमिकेच्या पूर्वी कृष्ण सखी किंवा कृष्णाची गोपी या भूमिकेत ज्ञानोबाराय आहेत. आणि कृष्णाची गोपी या भूमिकेच्या पूर्वी सुद्धा ज्ञानोबाराय पहिल्यांदा श्री गुरु कन्या या भूमिकेमध्ये आहेत. आणि मग ही श्री गुरु कन्याच श्री गुरु कृपा दृष्टीरूपी मातेने एवढी मोठी केली की या माते गुरु कृपा दृष्टीनेच ही ज्ञानेश्वर महाराज रूपी कन्या कृष्ण गोपी झाली, कृष्ण सखी झाली, कृष्ण पत्नी झाली, म्हणजे कृष्णाशी विवाह लावून दिला. आणि शेवटी जगाची माऊली झाली, योग्याची माऊली झाली, ज्ञानियांची माऊली झाली, साधकाची माऊली झाली, अनाथांची माऊली झाली. एवढी मोठी भूमिका परमार्थाची आणि एवढा मोठा प्रवास जो ज्ञानोबारायांचा झाला त्याला मूळ कारण आणि मूळ भूमिका होती ती म्हणजे श्री गुरु कन्या. माऊली अगोदर श्री गुरु कन्या झाले आणि त्यामुळे ह्या सर्व भूमिका मग प्राप्त झाल्या. कारण श्री गुरु रूपी मातेनेच माऊलींना मग एवढं मोठं केलं, असा याचा अर्थ होतो. म्हणून माऊली स्वतःला श्री गुरूंची कन्या या भूमिकेमध्ये स्वतःला स्वीकारतात. आणि श्री गुरूंची कृपादृष्टी म्हणजे ही आमची माता आहे, ही आमची आई आहे, अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये जातात. आणि मग श्री गुरु कृपादृष्टी रूपी मातेला ही श्री गुरु कन्या वो या शब्दातून बोलते, असा याचा अर्थ आहे. वो या शब्दाने हे सूचित केलंय मी श्री गुरूंची कन्या झाले. वो या शब्दाने सूचित केलंय की आमची श्री गुरूंची कृपादृष्टी ही आमची माता आहे, ही आमची आई आहे, ही आमची माऊली आहे. या अशा प्रकारची भूमिका. आणि या भूमिकेमध्ये जाऊन, या भावात जाऊन माऊलींनी हे स्त्रीवाचक आणि स्त्री मुखातील असणार हे वो हे मराठीतील संबोधन या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे. आणि अवघ्या जगाला सूचित केलंय, आज जो मी समाधिस्थ आहे, आज जो मी विश्व माऊली या रूपात आहे, आज जो मी अनेक प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे, एवढं मोठं भूमिका अनुभूती आमच्या जीवनामध्ये जी प्राप्त झाली, याला मूळ कारण जर काय असेल तर आम्ही श्री गुरूंची कन्या झालो आणि आमच्या श्री गुरूंना आम्ही माता केलं. तुम्हाला सुद्धा जर एवढं मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर ही परमार्थातल्या सर्व भूमिका प्राप्त करायच्या असतील, आपला परमार्थ शेवटाला न्यायचा असेल आणि आपलं परम कल्याणच प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच काम करा, श्री गुरूंची कन्या व्हा आणि श्री गुरूंना आपली माता करा, असा उपदेश आणि अशी सूचना ज्ञानोबारायांनी वो या संबोधनातून दिलेली आहे. असा वो या शब्दाचा एकंदरीत भावार्थ आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेला आहे. उद्या आपण शुद्धे या शब्दाचे विश्लेषण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, श्री ज्ञानेश्वरीचे नाविन्यपूर्ण चिंतन ऐकण्यासाठी श्री ज्ञानेश्वरी स्वाध्याय परिवार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सर्व व्हिडिओ पहा, लाईक आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.